Hello my dear lovely souls. So yeah, suddenly I'm सो वी ऑल व्हॉलेंटियर गॅदर टुगेदर आणि आता मी पिरॅमिडकडे जात आहोत बघायला बिकॉज खूप फॅसिनेटेड हा प्लेस आहे आणि जेव्हा तुम्ही नेचरसोबत कनेक्ट करता तर ऑब्वियसली आप कुछ अलग लेवल पे ही आ जाते हो. तर हा आहे वर्ल्ड लार्जेस्ट पिरॅमिड. तर आता मी तुम्हाला घेऊन जात आहे पिरॅमिडकडे. तर आपण बघूया त्याचं स्ट्रक्चर काय आहे, आजूबाजूला कसं आहे, बिकॉज मी ही पहिल्यांदा हे बघत आहे, एक्सपिरियन्स करत आहे. इथं तुम्हाला मोरांचा आवाज कंटिन्यू ऐकायला इतका सुदिंग छान आहे ना, खूपच भारी आहे. इथं ही राजेश्वरी आहे डॉग लवर. इथं सोल ॲडव्हेंचर पार्क आहे. देन इथं गौशाला पण आहे. ट्रेकिंगसाठी पण खूप मस्त जागा आहे. अँड देन तुम्ही इथं लायब्ररी आहे खूप मोठी. इथं तुम्ही खूप साऱ्या वेगळ्या वस्तू घेऊ शकतात आणि मोठी लायब्ररी असल्यामुळे तर तुम्ही इथं रीडिंग करू शकतात. व्हेरियस बुक्स तुम्ही इथं परचेस करू शकतात. मीन्स इट्स अमेझिंग शॉप आहे इथं. यू कॅन परचेस सो मेनी थिंग्स. आणि इकडे शेड्यूल लावलेलं आहे की इथं डेली मेडिटेशन होत असते. तर त्याचं शेड्यूल तुम्ही बघू शकता. यू कॅन गो देअर अँड एक्सपिरियन्स देअर. जस्ट एक्सप्लोर युअर सेल्फ डिस्कवरी, सेल्फ रिअलायझेशन यू विल गेट हिअर. If you really want to change something in you, then I will urge you की तुम्ही या जागेला नक्की विजिट करा, जाणून घ्या सगळं आणि देन यू सी द मॅजिक इन युअर लाईफ इफ यू आर फॉलोइंग ऑल द थिंग्स. हे एक शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे जे ध्यानासाठी आणि आपल्या आध्यात्मिक अभ्यासासाठी खूप प्रसिद्ध आहे. आणि इथं खूप लोक पर्यटनासाठी पण येत असतात आणि इकडे खूप वेगवेगळे आध्यात्मिक प्रोग्राम होत असतात. आणि इथं तुम्हाला भोजनाची आणि राहण्याची खूप छान सुंदर व्यवस्था आहे. पिरॅमिड व्हॅलीचा हा मुख्य उद्देश आहे की लोकांना ध्यानाच्या माध्यमातून शांतता आणि आंतरिक शांतीचा अनुभव करून देणे. तर हा पूर्ण जो एरिया आहे हा डॉर्मेटरीचा आहे. डॉर्मेटरी तुम्ही बघू शकता खूप सुंदर पद्धतीची आहे. इकडे स्टँडर्ड रूम पण आहेत आणि यस यू विल गेट द 5 स्टार लक्झरियस रूम ऑल्सो अँड अनदर साइड. वेन वी सी द स्ट्रक्चर ऑफ द बेड तो वी फील लाईक की जसं की ट्रॅव्हलमध्ये असतं तसंच आम्हाला मस्त फील झालं. आणि अरे खूप अलग ही एक्सपिरियन्स इथं पण अनुभवायला मिळाला की ते बिल्ड केलं गेलं आहे.
रूम अलॉट झाल्यानंतर आम्ही सगळं सेटअप झालं, आमचं सगळं सामान. देन ॲज अ व्हॉलेंटियर आम्ही गेलेलो होतो ऑब्वियसली. सो व्हॉट वी वॉन्टेड डू ना, आम्ही सर्वांनी मिळून मस्त ज्या काही गोष्टी लागत होत्या त्या गोष्टींना मदत केली, बॅग किट तयार केले आणि तुम्ही बघू शकता खूप एन्जॉय करत आम्ही हे काम करत होतो युनिटीने. आफ्टर द वर्क आम्हाला भूक लागली होती मस्त अन्नदानमध्ये आम्ही जेवायला गेलो. हे आहे अन्नदानचा पूर्ण एरिया, बघू शकता. इकडे तुम्हाला पूर्ण जेवण मिळतं व्यवस्थित, खूप सुंदर प्रकारे इथं सात्विक जेवण तुम्हाला मिळेल. न्यू एक्सपिरियन्स. भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर शुभम दादाने एकमेकांना ओळख करून दिली कोण कुठला आला आहे. येस, हिअर द मॅप कुठं काय एरिया आहे. आणि ऑब्वियसली पौर्णिमा असल्यामुळे मस्त छान पण बघायला मिळाला. आणि यू कॅन सी द स्नेल्स. इकडे खूप साऱ्या स्नेल्स होत्या आणि मी पहिल्यांदा लाईव्हमध्ये बघितले ॲक्च्युली स्नेल्स. जो पूर्ण कॅम्पस आहे ना माय डिअर फ्रेंड्स, हा 28 एकर्समध्ये पूर्ण हा कॅम्पस आहे. द वर्ल्ड लार्जेस्ट पिरॅमिड स्ट्रक्चर बिल्ड फॉर मेडिटेशन ओनली. नेक्स्ट मॉर्निंग हे रजिस्ट्रेशनचं काम सुरू होऊन गेलं होतं बिकॉज मोस्ट ऑफ द पीपल खूप आले होते आणि यायला सुरुवात झाली होती कारण की प्रोग्राम हा दुपारून सुरू होणार होता त्यामुळे. आणि तुम्हाला माहिती आहे का हू इज द फाउंडर ऑफ पिरॅमिड व्हॅली बेंगलोर? तर द नॉन प्रॉफिट स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन आहे, वॉज फाउंडेड बाय ब्रह्मर्षी पत्रीजी सर इन 2003. तर हा खूप मोठा पिरॅमिड आहे. तर याची कॅपॅसिटी जी आहे तर 5000 लोक ॲट अ टाईमला बसून मेडिटेशन करू शकतात आणि प्रोग्राम अटेंड करतात. तर आहे ना किती एक अजूबा आठवा. इफ यू वॉन्ट मोर डिटेल्स अबाउट दिस यू कॅन जस्ट लेट मी नो अँड तुम्ही गुगलला पण सर्च करू शकता. यू कॅन जॉईन द प्रोग्राम अँड जस्ट चेंज युअर लाईफ इन अ ट्रेमेंडियस वे. जेव्हा तुम्ही इथं जाणार ना तर त्यावेळेस इतकं स्वतःशी तुम्ही कनेक्ट करणार ना की आजूबाजूचं तुमचं जे रेग्युलरचे जे काही गोष्टी असतात ते तुम्ही विसरून जाणार पूर्ण आणि रिअली तुम्ही स्वतःसोबत खूप कनेक्ट करणार इथं. तर हे जे पिरॅमिडमधला हा जो पार्ट आहे याला किंग चेंबर म्हणतात आणि इथं अराऊंड 40 लोक बसून ध्यान करू शकतात आणि मोस्ट एनर्जेटिक पॉईंट इज हिअर. आणि तुम्ही जेव्हा मेडिटेशन करणार यू विल फाइंड द कामनेस, रिकनेक्शन विथ युअर सेल्फ आणि खूप छान पद्धतीने तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ होते. ऑलमोस्ट प्रोग्राम आता स्टार्ट होण्यामध्ये आहे आणि याची अरेंजमेंट चाललेली आहे खूप छान पद्धतीने. याच्या पहिले हा आहे लंच. सो आफ्टर लंच आम्हाला हेल्पडेस्कवरती जायचं होतं. ऑब्वियसली दॅट असाइन टू बी आदित्य अँड मी. इकडे खूप छान कल्पना होती, छोटे टॅग वर्ड्स होते पॉझिटिव्हवाले आणि एव्हरी डे पार्टिसिपंट्स वॉन्टेड टू टेक द वन रँडम वर्ड अँड दे हॅव टू स्टिक ऑन देअर वाव टी शर्ट एनीवेअर दे वॉन्टेड. I got unique, guys. You know what? Unique spiritual जय होण्याचं unique word मिळालं. तर ही कल्पना आम्ही पण आजमावली आणि गाईज खूप छान सुंदर वाटतं जेव्हा तुम्ही खूप छान मस्त वर्ड्स स्वतःला एक मिळतो आपल्या वाईब्सनुसार. तर खूप छान संकल्पना होती आणि एव्हरीबडी लाईक्स दॅट. तर आम्ही इकडे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी बसलो होतो. इन फ्रंट ऑफ अस स्वाती दिदी आहे समोर. तर मस्त संध्याकाळी छान टी ब्रेक झाला आणि खूप अवेसम स्नॅक्स अवेलेबल होते. ते खरंच खूप टेस्टी होते. कॉर्नर में ही लड़की अकेले अकेले खा रही है गाइस, देखो किसी को पता नहीं चला अकेले अकेले खा रही कॉर्नर में. यू कॅन सी द कुकीज हिअर अँड ऑब्वियसली डिफरंट काइंड ऑफ टी. आता इतकं छान टेस्टी कुकीज होते ना की गाईज खरंच मी एवढं कुठे टेस्ट नाही केलं होतं. इतकं छान टेस्टी होतं बनलेलं. या है डिटॉक्स टी. यू विल गेट द कॉफी, यू विल गेट द टी. मीन्स किती छान तिकडे तुमची केअर घेतली जाते प्रत्येक गोष्टीची. तर इकडे हा प्रोग्राम सुरू झालेला आहे आणि पोस्ट मेडिटेशन खूप सुंदर पद्धतीने एवढ्या छान ग्रुपमध्ये आणि तेही पिरॅमिडमध्ये जेव्हा तुम्ही करतात तर ऑब्वियसली विल द नेक्स्ट लेवल. तो हम सब सोचते तो पॉजिटिव है, लेकिन अच्छा सोचते, सकारात्मक सोचो. वो हमारे जीवन में हम सोचते हैं, बहुत मेहनत करते, सकारात्मक सोचेंगे तो उसके में हमारे वैसी घटना हमारे जीवन में नहीं घटती.
हमारा जीवन सकारात्मक थोड़ी बन पाता है, क्योंकि हम सोचते तो सकारात्मक है पर महसूस नकारात्मक होता है। थिंकिंग पॉजिटिव बट सोचते तो है बट महसूस करते हैं। आम्हालाही अटेंड करायला मिळाला प्रोग्राम, खूप छान सुंदर विजडम आम्हाला मिळाला आणि यस बाहेर मस्त बारिश हो रही आहे, तुम्ही बघू शकता तो हा सीन मीन्स किती अवेसम आहे ना। प्रोग्राम इतका युनिक पद्धतीने त्याचं मॅनेजमेंट केलं गेलं होतं, स्ट्रक्चर केलं गेलं होतं। आता यू कॅन सी हिअर की हग आहे इथं, तर एकमेकांना इकडे हग करताय लोक, ओके। तर हे काइंड ऑफ एक खूप छान ॲक्टिव्हिटी होती। तुम्हीही असा हा रिट्रीट स्वतःला कधी देताय तर स्वतःला हा रिट्रीट देऊन बघा अँड सी द मॅजिक। नेक्स्ट प्रोग्राम जो होता तो फायर सेरेमनीचा होता, म्हणजे इथं आम्हाला असाईन केलं गेलं ते जस्ट शो देम द डायरेक्शन, ओके। अँड देन इथं तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या आतमध्ये नको आहे, जसं की जेलसी असेल, हेट्रेड असेल, वॉट एव्हर इट इज, की तुम्हाला नको पाहिजे ते चीटमध्ये लिहून इथं टाकायचं होतं। मीच किती अवेसम आयडिया आहे की नाही, तर खरंच आम्ही हे सगळ्यांनी केलं आणि खूप अमेझिंग फील झालं आम्हाला। ही गोष्ट तुम्ही जेव्हा करतात ना, यू विल फाईल की समथिंग लाईट इन युअर सेल्फ, दोज थिंग्स यू डोंट वॉन्ट। सो आफ्टर दॅट वी क्लिक द ग्रुप फोटोज अँड येस ऑफकोर्स आपले श्रेयस डागा सरांसोबत मस्त फोटोज काढले, खूप भारी वाटलं। जर व्हॉलेंटियर म्हणून आम्ही सगळे जे गेलो आहोत तर खरंच खूप छान सुंदर सगळ्यांना अनुभव आलेला आहे आणि सांगू नाही शकत शब्दामध्ये की इतका अवेसम एक्सपिरियन्स आणि इतकं फॉर्च्युनेट आहोत की तो संधी मला मिळाली आणि तिकडे मी जस्ट सडनली आय मेक द प्लॅन अँड आय जस्ट वेंट थ्रू। सो आय केम अक्रॉस की वेगळ्या लोकांचे कल्चर, त्यांची लँग्वेज, ते खूप असं वेगळं फॅसिनेटेड केलं की एक जे तुमची दुनिया असते त्याच्या थोडंसं पलीकडे गेले की यू विल फाईंड की वाव, म्हणजे बाहेर पण एक सुंदर जग आहे। तर खूप सुंदर इकडे सोफिया नाईट होती, माय गॉड क्या बताए शब्दों में। तुम्ही बघू शकतात मस्त सॉंग्स बॅकग्राऊंडला चाललेत आणि जेवण सगळं मस्त करतायत, एन्जॉय करताय। इतका सुंदर अनुभव आलेला आहे ना हा की मी खरंच शब्दात नाही सांगू शकत आहे हा, मीन्स इमॅजिनेशनच्या पलीकडे होतं माझं। आय रिअली एन्जॉयड हिअर आणि जेवणही खूप इतकं सुंदर होतं ना की तुमच्या प्लेटमध्ये मावणार नाही, इतके वेगवेगळे प्रकारचे फूड अवेलेबल होतं तिथं। चला तुम्हीही आमच्यासोबत मस्त एन्जॉय करा, मस्त गाणं ऐकत आम्ही जेवता आहोत, तर येस तुम्ही बघून एन्जॉय करू शकता, खूप सुंदर अनुभव। Guys, now we have the ice cream. Yeah, ice cream. देखो guys, ऐसे पी रहे हैं। Oh, where are you getting tissue? सिंगर जे होते खूप सुंदर प्रकारे गात होते आणि ऑब्वियसली ॲज पर युअर डिमांड यस सिंग द सॉन्ग।
अच्छा चलो 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 हो गया सबका गया एक्सपेरिमेंट में चलता है देखो तो सही अंधेरों में बहन जा रहा मेरी तरफ से ये भी लो जरा। ओह माय गॉड मेरा नाम थैंक यू सो मच। रोज स्माइल शी इज लाइक रोज स्माइल करो। इतकं छान सुंदर एक्सपिरियन्स घेत ना आम्ही मस्त आता आमच्या डॉमकडे जात आहोत आणि फॉर चेंज ओके अँड देन हिअर वी आर टॉकिंग की आपण जेव्हा जाऊ तेव्हा किती एकमेकांना मिस करू की जागेशी इतकं छान नातं जुळतं ना की जावंसं नाही वाटत इथून ॲक्च्युली. तर आमचा हा पहिला दिवस खूप सुंदर गेला आणि पौर्णिमा असल्यामुळे ना आम्ही आता परत पिरामिडकडे जाणार आहोत फॉर मेडिटेशन. तो खींच मेरी फोटो थोडे फोटोज काढले अँड देन वी एंटर. गाइस बहुत घना अंधेरा है सो वी आर नॉट हम काले काले दिख रहे हैं इधर. कोई दिख नहीं रहा है वैसे बस इनका टी शर्ट दिख रहा है पिंकी पंकी. इधर पिरामिड दिस इज बैक साइड या सो हियर गाइस बहुत सारे नेल्स होते हैं तो बहुत केयरफुली चलो गाइस. हमें आँख में तेल डाल के चलना पड़ रहा है. आपको आवाज़ सुनाई दे रही होगी. You know, you can see the world largest pyramid here, and we are fortunate कि हम यहाँ पे वॉलंटियर के लिए आए हैं. चाहते हो ये बहुत अच्छा था. आज हमारा फर्स्ट डे था लेकिन बेस्ट था. बहुत कुछ हमने किया, बहुत कुछ खाया, बहुत कुछ बोला, बहुत कुछ पता नहीं क्या क्या नहीं किया. लेकिन मज़ा था. बहुत वर्क अच्छा होता है यहाँ पे. वॉलंटियर्स बहुत कोऑपरेटिव है, बहुत केयरिंग है, सपोर्टिंग है, सब कुछ है. So, आज हम मस्त पिरामिड में जाएंगे. आज पूर्णिमा भी है वहाँ पे ध्यान कल हमारा जोर से तो बोलो मेरे सुनाई देना चाहिए. मुझे खुश रहना है. हाँ यहाँ पे कैसा लग रहा है इधर आम्हाला इथं झोपायचं होतं एक्सपिरियन्स करायचा होता. खूप सुंदर अनुभव आलेला तोही आम्हाला. ह्या परिसरातले जेवढेही लोक आहेत तर इकडे ते लोक रात्री येतात आणि रात्रभर मेडिटेशन करतात. पौर्णिमा अमावस्या असेल तेव्हा. तर हा चान्स तर आम्हाला गमवायचा तर नव्हता. आणि ऑफकोर्स तुम्ही बघू शकता, तुम्ही इथूनच फील करू शकतात की किती सुंदर असेल. आणि जेव्हा आपण तिथं मेडिटेशन करणार तर किती छान प्रमाणे ते होणार. And observing all experiences without being affected by them. And people who would like to stay back can please stay back here and meditate for some more time. There will be silence meditation till morning 4:30. So if you would like to lie down as well, it is okay, but please make sure you are not snoring and disturbing others who are next to you. Because pyramid is a structure where you get the least damage. So participants who are staying here can please go to your respective places, or if you would like to stay back and be in the energy hub. मोस्ट ऑफ द आउटसाईडचे लोक आणि बाकीचे पार्टिसिपेंट थांबलेले होते. बाकीचे गेले होते बिकॉज नेक्स्ट मॉर्निंग त्यांना लवकर उठायचं होतं. सो इथं सगळे बाकीचे गेले आणि आम्ही इथं मस्त मेडिटेशनला बसलो. रात्रभर झोपलो इथं. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट सुंदर मॉर्निंगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर, लव्ह यू.